प्रधानमंत्री पीक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1,13,563 इतकी असून या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी राहुल गायकवाड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तसेच पूर्वीचे भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ आणि अन्य सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे। त्यामध्ये 25,071 शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा झालेली आहे। तरी उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम शासन निर्णयात नमूद तरतुदीच्या अधीन राहून जेवढ्या शेतकऱ्यांची शक्य आहे त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी। पीक विमा कंपनीने बऱ्याच ठिकाणी पीक नुकसानीचा पंचनामा न करता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे नाकारले आहेत, हे चुकीचे असून विमा कंपनीने नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे निर्देशित केले आहे। कृषी विभागाने पीक विमा कंपनीच्या अहवालाची व्यवस्थित माहिती घेऊन आजच्या बैठकीचा संदर्भ देऊन ज्या शेतकऱ्यांना या अंतर्गत नुकसान भरपाई मिळू शकते त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अहवाल विमा कंपनीला पाठवावा। प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 नुकसान भरपाईची सद्यस्थिती बैठकीत मांडली। यामध्ये हंगाम मध्य प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई वाटप हे जिल्ह्यातील 1,92,750 शेतकऱ्यांना 115 कोटी झाले असून 13,533 शेतकऱ्यांना 93 लाख रुपये मिळणे बाकी असल्याचे सांगितले। तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक पंचनामे आधारित नुकसान भरपाई 25,954 शेतकऱ्यांची झालेली होती। यानुसार 24,772 शेतकऱ्यांना 24 कोटी 33 लाखांचे वाटप झाले। त्याप्रमाणे काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत 21,384 पूर्व सूचनांपैकी 14,454 पंचनामे पूर्ण झाले असून त्यापैकी 3313 शेतकऱ्यांना आज अखेर 1,96 लाखांचा निधी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।